नमस्कार, मी विकास लवांडे। मी आता परतूर या शहरामध्ये आहे, जिल्हा जालना। आमची युवा संघर्ष यात्रा सुरू आहे। आम्ही आज 8वा दिवस आहे। चौंडीवरून निघालो होतो। युवा आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते नागपूर 800 किलोमीटरची ही पदयात्रा चाललेली आहे आणि आम्ही बीड जिल्हा करून आता जालना जिल्ह्यात परतूर शहरात आज सकाळी आम्ही आहोत। इकडे फिरत असताना अतिशय भयानक परिस्थिती जाणवते। मी याच्यापूर्वी महाराष्ट्रात फिरलोय, अनेकदा फिरलोय, परंतु सध्या जे महाराष्ट्रातलं वातावरण आहे, विशेषतः मराठवाड्यातलं वातावरण आहे, हे अतिशय भयावह आहे। महाराष्ट्राला प्रगतीकडे जाण्याच्या ऐवजी महाराष्ट्र आता सध्या रिव्हर्स चालला आहे। महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याला तडा गेलेला आहे, महाराष्ट्राच्या प्रगतीला तडा गेलेला आहे आणि महाराष्ट्र आपल्या प्रगतीकडे जायचं असेल तर आपल्याला सामाजिक सलोखा आणि लोकशाही महत्त्वाची मुद्दा। जर कुठे झुंडशाही होणार असेल तर ती लोकशाहीला धरून होत नाही। कुठलीही झुंडशाही ही समर्थनीय होऊ शकत नाही असं माझं मत आहे। कारण सत्याग्रहाचं शास्त्र हे गांधीजींनी जगाला दिलं, जे दक्षिण आफ्रिकेतनं सुरू झालं। त्या सत्याग्रह शास्त्राच्या नुसार, लोकशाहीनुसार, संविधानाच्या मूल्यानुसार प्रत्येकाला इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आंदोलन आपल्या हक्कासाठी करण्याचा अधिकार आहे। आज वेगवेगळे लोक आंदोलन करतायत, परंतु जर ते आंदोलन झुंडशाहीत रूपांतर होणार असेल कोणाचं तर ते लोकशाहीला बाधक आहे। युवा संघर्ष यात्रा ही तरुणांच्या प्रश्नावर आहे, सकल युवकांच्या प्रश्नावर आहे, सर्व जाती धर्मातल्या तरुणांच्या प्रश्नावर आहे, ज्याच्यामध्ये बेरोजगारीला जात नाही, महागाईला जात नाही, कापसाचे बाजार पडलेत त्याला जात नाही, सोयाबीनचे बाजार पडलेत त्याला जात नाही, आज पेपर फुटी होती त्याला जात नाही, स्पर्धा परीक्षेमध्ये जे प्रश्न आहेत त्याला जात नाही, शिक्षणाच्या प्रश्नाला जात नाही, आरोग्याच्या प्रश्नाला जात नाही, कुठलेही प्रश्न घ्या। आता आज कंत्राटी नोकर भरतीला जात नाहीये, तिथे आरक्षण पण नाही, खासगी कंपनीमध्ये आरक्षणाचा काहीच उपयोग होत नाही। आज जे काय चाललंय, महाराष्ट्राचं जे ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे, यांना लाज वाटायला पाहिजे की महाराष्ट्र आज कायदा सुव्यवस्था राहिली नाही। झुंडशाही, कोणाचीही झुंडशाही कसं काय गृह खातं सहन करू शकतं? आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार, लोकशाहीच्या मूल्यानुसार, संविधानाच्या कायद्या मूल्यानुसार आपल्याला प्रत्येकाला आपल्या हक्कासाठी लढण्याचा, सत्याग्रह करण्याचा अधिकार आहे, परंतु कोणाला वेठीस धरण्याचा अधिकार कुणीच दिलेला नाहीये। कायद्याने आपण कोणाला वेठीस धरू शकत नाही। आपलं भांडण सरकारशी असेल, लोकांना वेठीला धरण्याचा काहीच एक नैतिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार आपल्याला नाही। मग असं असताना महाराष्ट्रात जे तडे गेलेले आहेत, महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्याला तडे गेलेले आहेत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला तडे गेलेले आहेत, पुरोगामी विचाराला तडा जातोय, महाराष्ट्र रिव्हर्स चाललाय हे मला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतंय। काय चाललंय? बीड जिल्ह्यामध्ये आम्ही फिरलो, जालना जिल्ह्यामध्ये फिरतोय। एका ठिकाणी आम्ही रस्त्यात रोहितदादा पवारांनी एक आई आणि त्यांची 2 मुलं शेळी घेऊन शेतात चालले होते, त्यांच्याशी संवाद साधला असता त्या संवादामध्ये त्या लहान मुलाला, 7 वर्षाचा मुलगा होता, त्या 7 वर्षाच्या मुलाला विचारण्यात आलं रोहितदादाकडनं की तुला बाळा काय व्हायचं मोठं झाल्यावर? तो म्हणला मला बिगारी व्हायचंय। अक्षरशः मला 1 दिवस 2 दिवस झाले करमत नाही त्या मुलाच्या वाक्यावरून। जर अशा पद्धतीने आमच्या मुलांची स्वप्न मारली जाणार असतील, तो मुलगा बिगारी होण्याचं स्वप्न पाहणार असेल तर आम्ही कुठे चाललोय? कुणाची स्वप्न बघतोय आम्ही? कसली स्वप्न बघतोय? हे अत्यंत घातक आहे। आमची स्वप्नच मारून टाकली जाणार असतील तर याच्यासारखं भयानक कुठलं काही नाहीये। आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांनी आम्हाला नवीन स्वप्न दिली होती, महात्मा गांधींनी स्वप्न दिलं, छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र शून्यातनं विश्व निर्माण करण्याचं, अस्तित्व निर्माण करण्याचं, स्वराज्य निर्माण करण्याचा छत्रपतींचा इतिहास, आमचा 18 पगड जातींना बरोबर घेऊन जाणारा छत्रपतींचा विचार प्रगतीकडे घेऊन जातो आम्हाला, आमच्या मध्ये आत्मविश्वास देतो। पण आमचा जर आता 7 वर्षाचा मुलगा 2023 मध्ये जर म्हणत असेल की मला मोठं झाल्यावर बिगारी व्हायचंय, ही शर्मेची बाब आहे। मला 2 दिवस झाले अस्वस्थ होतं। दुसरं काय जाणवलं? बीड जिल्ह्यात आणि जालना जिल्ह्यामध्ये प्रचंड जातीय तणाव झालाय। मराठा समाजामध्ये प्रचंड गैरसमज पसरवलेत। आरक्षणाच्या बद्दल, मराठा समाजाबद्दल कुठलीही जाणीव जागृती नाही। आरक्षण म्हणजे काय, कसं मिळणार आहे कुणी सांगत नाही, कुणीच सांगत नाही आरक्षणाबद्दल नीटनेटकं। आणि ही सरकारची जबाबदारी आहे, आरक्षण म्हणजे काय हे समजावून सांगितलं पाहिजे। ओबीसी आणि मराठ्यांच्यामध्ये तेढ निर्माण केला गेलाय। मराठ्यांना आरक्षण कसं मिळणार आहे? सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार आहात की क्रिएटिव्ह पिटिशन जे सुप्रीम कोर्टात गेले ते मराठा आरक्षण मिळणार आहे? मराठा आरक्षण ही स्वतंत्र गोष्ट आहे आणि सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं ही स्वतंत्र गोष्ट आहे। या 2 स्वतंत्र गोष्टी
आज किती मराठीच्या मुलांना माहिती आहे जाणवते मला बीड जिल्ह्यात, जालना जिल्ह्यात तरुणांशी जेव्हा चर्चा करतो काही माहित नाही मुलांना, या महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही, याच्या आधीचे प्रयत्न माहित नाहीत, वेगवेगळे आर्थिक प्रश्न आहेत त्याच्याबद्दल बोलत नाहीत कुणी, कापसाला बाजार नाही त्याच्यावर एक तरुण बोलत नाही, सोयाबीनला बाजार नाही त्याच्यावर कुणी बोलत नाही, शिक्षण महाग झाले त्याच्यावर कुणी बोलत नाही, आरोग्याचे प्रश्न आहेत 40-40 किलोमीटरवर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही, याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकते? जे रस्ते आहेत त्याच्यामध्ये बघतोय आम्ही परतूर तालुक्यामध्ये आहोत, सिमेंटचा रस्ता आहे, तडे गेलेत 4 वर्षातच, कोण पैसे खाते याच्यावर कोण बोलणार? आमच्या शाळा बंद करणार आहेत 14,000 शाळा, याच्यावर कोण बोलणार? युवकांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, बेरोजगारीवर, महिलांच्या सुरक्षेवर कोण बोलणार आणि बोलत नाहीत? जर खाजगीकरणच असेल तर आरक्षण तरी आम्हाला घेऊन काय करणार आहोत आम्ही नेमकं? त्यामुळं मी या सरकारचा निषेध करतो, झुंडशाहीचा निषेध करतो, कायदा हातात घेणाऱ्यांचा निषेध करतो, जनतेला वेठीला धरणाऱ्यांचा मी निषेध करतो, ते कोणी असोत, कुठल्या जाती धर्माचे असोत. कायद्याचं राज्य आहे, संविधानाचं राज्य आहे, लोकशाहीला मानणारं राज्य आहे. हा गांधी, नेहरू, आंबेडकर विचारांचा देश आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आम्ही लोकशाही टिकवणार, संविधान टिकवणार, कायद्याचं राज्य टिकवणार ही आमची प्रार्थना आहे समस्त लोकांना की महाराष्ट्रामध्ये आपला प्रगती करायची. माझी हात जोडून विनंती आहे सर्व जाती धर्मातल्या लोकांना, कृपया महाराष्ट्राला मागे नेऊ नका, सामाजिक ऐक्याला तडे देऊ नका, तरुणांच्या मध्ये अफवा सोडू नका. 18 ते 25-30 वयोगटातल्या तरुणांच्या मध्ये, 18 ते 35 वयोगटातल्या तरुणांच्या मध्ये व्हॉट्सअप विद्यापीठातनं, सोशल मीडियातनं प्रचंड अफवा पसरवल्या जातात, माथी भडकवली जातात. माथी भडकवणं सगळ्यात सोपं असतं, आग लावणं सोपं असतं, आग विझवणं अवघड असतं. आग लावायला अक्कल लागत नाही, आग विझवायला अक्कल लागते. एवढंच मला नम्रपणाने सांगायचंय. जय हिंद. आम्ही युवा संघर्ष यात्रा ही नागपूरपर्यंत चाललेलो आहोत. समस्त तरुणांचे 25-30 मुद्दे घेऊन चाललेलो आहोत. आर्थिक प्रश्नावर लढतोय, बेरोजगारीच्या प्रश्नावर लढतोय. युवा संघर्ष यात्रा रोहितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली नागपूरला रवाना होत आहे. परतूरमध्ये तुम्हाला सर्वांना माझा या ठिकाणी नमस्कार. जय हिंद.